तिवसा तालुक्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरण अधिकच तापले आहे। या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे आणि तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगडे यांनी कृषी केंद्र चालक, अधिकारी, शेतकरी आणि राजकीय प्रतिनिधींशी बैठक आयोजित केली होती। मात्र ज्या कंपन्यांच्या बियाण्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या त्या कंपन्यांचे प्रतिनिधीच बैठकीला गैरहजर राहिल्याने वातावरण चांगलेच तापले। काँग्रेसचे वैभव वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर भवते यांनी प्रशासनासमोर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली। तिवसा तालुक्यात 180हून अधिक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। त्यातच पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे। यापूर्वी काँग्रेसचे वैभव वानखेडे आणि वंचितचे सागर भवते यांनी संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी मुंबईतील अधिवेशनादरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई, कंपन्यांना ब्लॅकलिस्ट आणि मालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। या बैठकीमध्ये दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई, शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देणे आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे यांनी कंपनी प्रतिनिधींच्या गैरहजेरीचा गंभीर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देत दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। या बैठकीला कृषी अधिकारी हेमलता इंगडे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरटकर, किसान सभेचे प्रकाश सोनोने, सरपंच आशिष बांबल, विश्वजित बाकडे, संजय चौधरी, मुकुंदराव देशमुख तसेच अनेक शेतकरी आणि कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। बोगस बियाणे प्रकरणात प्रशासन पुढे कोणती ठोस कारवाई करते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळते याकडे आता संपूर्ण तिवसा तालुक्याचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।